तर आजची मस्त शेवग्याची आमटी आमच्या नणंदबाईंकडून. आज सासूबाईंना विचारलंच नाही भाजी काय बनवायची म्हणून, गेले नणंदबाईंकडे. मी म्हटलं, नंदूबाई भाजी कशाची बनवायची? त्या म्हटल्या शेवग्याची आमटी. म्हटलं चला बनवा. मग काय आल्या पाय आपटत आपटत आणि करायला लागले भाजीची तयारी. तोपर्यंत इकडे मी डाळ भाताचा कुकर लावला. सकाळची कणिक होती ती थोडी चपात्या करून घेतली आणि लागलीच भाकरी टाकून घेतली. तोपर्यंत त्यांनी इकडे मसाल्याची तयारी पण करून झाली. कांदा, टमॅटो, लसूण, खोबरं हे सगळं भाजून घेतलं आणि मिक्सरमधून काढून त्याची मस्त अशी पेस्ट करून घेतली. तेलामध्ये हे सगळे मसाला टाकला आणि मस्त असा खमंग भाजून घेतला. त्यानंतर घाटी मसाला टाकला आणि त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आहेत त्या टाकल्या आणि वरून पाणी टाकलं. त्यानंतर मी म्हटलं आलाच आहे तर लागलीच वरण पण फोडणीला द्या. तर त्यांनी मस्त असं वरणाला फोडणी पण दिली. बघू शकताय किती मस्त उकळत आहे आणि इकडे भाजी पण मस्त अशी शिजते. शेवगाच्या शेंगा आधीच मीठ टाकून शिजवून घेतल्या होत्या, त्यामुळे जास्त वेळ गॅसवरती शिजत नाहीत ठेवले. पापडाशिवाय जेवण अधुरेच की. मग काय, नंतर इथे पण पापड घेतले तळायला. एक गोष्ट सांगते, नणंदबाई आमच्या पापडाला लई हावरट बघा. मस्त असे सगळे पापड तळून घेतले आणि मस्त असं संध्याकाळचं पूर्ण जेवण आम्ही पूर्ण फॅमिलीने करून घेतलं. तर अशी झणझणीत मस्त रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तर या मग जेवायला.